सो हे गाईज कसे तुम्ही सगळे तुम्ही तर आम्हाला ओळखतच नाही #मिसेस पालांडे. सो गाईज सर्वांना गुड मॉर्निंग. आणि टायटल बघून तर तुम्हाला समजत असेल. सो आता वाजले गाईज 3:45 आणि आम्ही 3ला जायचा विचार केला निघायला. आणि पण भाईसाहेब काय बोलू तुम्हाला, पाऊस पण बघा पडतोय. अजून सकाळ सकाळ पाऊस पडतोय. 4:45 झाली तर फटफट आम्ही आता रेनकोट घालतोय आणि मग निघू. सो तुम्हाला समजत असेल तसं पण कुठे जातो आम्ही टायटलवरूनच. सो आम्ही जातो वैशूच्या गावी आणि तिच्या घरच्या आधीच गेले, तुम्हाला माहितीच आहे. 5 दिवस झाले. तर आम्ही कुणाला सांगितलं नाही काहीच, कुणाला म्हणजे कुणाला सांगितलं आम्ही येतोय करून. फक्त हिच्या घरी एवढं सांगितलं की आम्ही फिरायला जातो 3-4 दिवस पनवेलला आम्ही, तर तुम्ही येईपर्यंत तुम्ही आल्याच्या नंतर आम्ही येऊ. तिचे घरचे बोलले ठीक आहे. आले पण गाईज तिकडे जाऊ आम्ही शिवाय खाणार होता की तुम्ही सांगून का नाही आले, डायरेक्ट कसे असे आले, थोडं सांगा एवढा भर पावसात तुम्ही आले. पण काय आम्ही सांगितलं 2-3 जण म्हणजे असे आहेत मोठे जण, त्या लोकांना सांगितले घरचे. माझ्या घरी पण माहिती आहे आम्ही जातोय. फक्त आम्ही सांगितलं की तिकडे सांगू नका, तिच्या गावी जाऊन सरप्राईज द्या. वेदांत, मयुरेश, मम्मी सगळ्या लोकांना. आणि मयूरचा बड्डे आहे आज, तर सर्वांनी विश करा कमेंटमध्ये. आणि लास्टपर्यंत बघत राहा सगळ्यांचे आपण रिएक्शन बघूया. सो चल निघा. बघा जादू आलेला आहे आणि आता आपण पण जादू बनूया. सो भेटा आपण. नूब बघा काय नूब काही तयार होती. तेव्हा फायनल आम्ही निघालोय आणि नंतर भेटूया. म्हणजे बाहेर पाऊस आहे काही, तर हिला जसं जमेल तसं शूट घेईन. बाकी व्ह्यूसाठी तर मी ते कॅमेऱ्यासाठी लावलं आहे, त्यासाठी व्ह्यू घेईन. हो भेटा आपण नंतर. ओके तेव्हा फायनली आम्ही निघालोय. ही आपली गाडी, एकच बॅग घेतली आम्ही आणि डिकीमध्ये थोडं सामान आहे. तो लास्टपर्यंत ब्लॉग बघायला लय मजा येणार आहे. तो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. चलो आम्ही थांबलो आता. आणि कुठे थांबलं माहिती आहे, तर चाय पितोय, सॉरी कॉफी पितोय, चाय नाही. भेटूया आपण नंतर. असंच भेटत राहा. आज पाऊस आहे ना, एवढा जास्त पाऊस आहे. इथे एवढा नाही आहे. आमच्या इथे जो पाऊस होता ना, बाप रे. भेटूया आपण येऊन. गाईज इथे एवढा भारी सीन आहे ना, वेट मी दाखवते. खूप मजा येते आता. उजेडला ना, पाऊस पण नाहीये म्हणून. त्याला दाखवलं असतं पण तो गाडी चालत आहे. तर आता जातो आम्ही. पनवेल क्रॉस केला आणि मम्मीचा फोन आलेला ह्याच्या. मग तेच बोलत होती की सावकाश वगैरे जा. नाही आता तुम्ही जास्त डिस्टर्ब नाही करत, गाडी चालत. सो आता आम्ही थोड्या वेळ नाश्ता करायला थांबू, तेव्हाच ब्रेक घेऊ. आता थोडंफार कव्हर करू. ठीक आहे. सो तुम्ही लोक पण व्ह्यू बघत राहा, मजा घेत राहा. ब्लॉग अजून एक व्ह्यू दाखवते. वेट. आम्ही लोक नाश्ता करायला थांबलो. मी मिसळ खाते, बॉटने इडली मागवली आणि अक्षरशः बोचा दुखत. सिरियसली व्ह्यू मस्त भेटते पण तकलीफ पण होते. मी हेल्मेट काढून टाकला कारण की माझं डोकं दुखत होतं. नाही ब्लॉग घेते. आम्ही लोक नाश्ता करून निघालो आणि नागोठणा पण क्रॉस केला. आता कुठं होतं मॅपमध्ये बघावं लागेल, बट मजा येते. गार थंड थंड गाडी चालत आहे. त्याला असं बोलायचं आहे की मी कॅमेरा लावला नाही कारण की मध्ये मध्ये पाऊस आहे.
हालत बघा, पॅन्टची हालत बघा. असं वाटतं सिमेंट मध्ये फक्त खेळवरून परत दापोलीत जायचं. खेडला पारच भेटेल आम्हाला, पारच. तिथे अर्धा तास थांबू, माझा थोडा खाऊ, मग पुढे निघू. म्हणजे 12-1 वाजतील आम्हाला घरी जायपर्यंत. लास्ट पर्यंत बघा तुम्हाला गाईड ब्लॉग. माझा हे रेनकोटचे ते पॅन्ट असं झालं जसं की सिमेंट मध्ये काम करून आले मी. आणि तसं पण ते माझा नाही, अमोल दादा, ते अमोल दादा कोण काय नशीब. हा बस झालं. चल चल लवकर इग्नोर. गाईज आम्ही किती बघितले माहिती, किती बस, लॉरी, आता हे किती गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला रोडवरती. सिरियसली पावसाचा टाइम आहे म्हणून जपून गाडी चालवत द्या. गाईज आपल्या गावच्या साईडला पण टनल ओपन झालंय. खूप लोकांना माहित पण असेल, आणि आता तो टनल येईल, सो मी तुम्हाला ते दाखवते. आणि खूप भारी आहे. हा अच्छा. हमारा खेड बस डेपो. इसका गाव. आता काय आम्ही थांबलोय, पारसची वाट बघतोय. पारस आला ना मग त्याला भेटू, नंतर मग दापोलीला आम्ही निघू. सो आपण पारस आला ते भेटू. ओके, थोडं पण आम्ही जरा आराम बसतो जरा. हो काय जॅकेट बघा, नंबर प्लेट दिसत नाही गाडीची. टाइमपास बघा, टाइमपास करते का हे? टाइमपास. मेरा गाव है तो आगे जाके मेरा ही होने वाला है. काहीच कुणाचा तालुका आहे सांगा हा लवकर. खेड बोलते, कोकणी, कोकण. गाडीचं बघून हसत येते काय तर. जाऊन नदीत टाकतोय. तुझ्या गाडी नदी आहे का? तुझ्या गावात नदी आहे का? नदी टाकत नदी. ती घंटी पाण्याची गाडी कशी झाली बघा. ती घंटी गोल्डन आहे, ती झाली बघ कशी पूर्ण चिखलाने हे झाली ती. घंटी का लावली ना आपण. पारस येतोय अजून, त्याचीच वाट बघतो आम्ही. तो आला ते भेटूया आपण. जॅकेट बिकेट काढून टाकला गाडीला, बॉडी फ्लेक्स करायची ना. तर भेटूया आपण पारस आल्यावर. आम्ही आता जेवायला आलोय. हा जरा मोठा होता पट्टी आहे तर पारस भेटला आम्हाला. आता आम्ही जेवतो. मी मध्ये गेलेली तर पण आपण जिथे पनीर मागवले. पनीर आपण तिथे उभे पनीर खाय घ्या. आमचे थोडं जेवण झाल्यावर भेटू आपण. ओके, बाय बाय. काय आम्ही जेवलो आणि आता निघतोय दापोलीकडे. हिच्या घराच्या इथून अजून 1 तास आहे घेडवरून. ते पांगारी ना, त्याला गाव तरी थांबू केक घ्यायला महेशला. तो पार आता जातोय घरी इथून. आणि माझ्या मामाचा पोरगा काय तुम्हाला माहिती आहे ना, ते इथून माझ्या मामाचं घर 15-20 मिनिटावरती आहे. तर मी ते नंतर बघू, मला टाईम भेटेल जाईन मी तिकडे. तो बाय बाय पारस, बाय. तो काय भेटू आपण पुढे जाऊन. काय वाकडं झालं काय? सो गाईज फायनली आम्ही थोडा गावामध्ये आलोय. या आईलाने पाऊस पण आलाय. जसं आता ब्लॉग चालू केलं तसं काहीच पाऊस पडायला चालू झालाय. पण आपला फोन वॉटरप्रूफ आहे, पण जास्त वेळ नाही ठेवणार. आणि मला नंतर व्हिडिओ शूट करायचा आहे. तो भेटू आपण नंतर. तो गाईज आम्ही केक घेतला महेशला. आणि आता जातो. अजून इथून किती टाईम आहे का? अजून 1 तास आहे वाटतं. ह्याला बांधते. अरे पागल, पाऊस आला की भिजणार, तर पाणी नाही गेलं पाहिजे. आता पकडायचं काय गाडीला दिमाग बघितलं किती.
गाडी एवढी आपटते ना, माझा वाकडा का होता मला समजत नाही हो. सीट बसला नाही गायला. जाऊ दे तुम्ही जरा वाकडा बघा. सीट बसला नाही, आम्हाला घाई होते, काय पाय बी सगळं दुखतंय. आता घरी जातोय कधी. गाईज आम्ही लोकांनी आता माझ्या गावात एंट्री मारली आणि माझं दिलं धागधोक ते शेळ्या पण खायचे आहेत आणि एक्साइटेड पण आहे. तो व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा आणि मजा घ्या आणि एन्जॉय करा. सो लेट्स गो. मी जरा फोटोशूट केले का जिथे पोस्ट करायचे होते म्हणून. माय गॉड, वेट. कॅमेरामध्ये समजत नाही पण रिअलमध्ये काय बोलू आहे. फक्त व्ह्यू बघा. उत्तर आहे आपलं कोकण. फायनली पोचलोय. तेव्हा समोर बसायचे. पुढे लावू सगळ्याची रिएक्शन बघा. रिएक्शन बघा. चल तू पुढे जा. माऊ बसले पहिला.